नमस्कार, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। काल सकाळी मी गेलेलो कार्ले डोंगरावर एकविरा आईच्या दर्शनाला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 5:40च्या इंद्रायणी एक्सप्रेसने माझा प्रवास सुरू झाला। बरोबर 8:05 या ट्रेनने लोणावळा रेल्वे स्टेशन गाठलं। सकाळच्या वेळेला मुंबईपेक्षा थोडा थंडावा इथे जाणवत होता। जास्त वेळ नसल्यामुळे रेल्वे स्टेशन नजदीकच्या असणाऱ्या एका उडुपी रेस्टॉरंटमध्ये मिसळ पावचा आस्वाद घेऊन मी निघालो पुढच्या प्रवासाला। एकविरा आईच्या दर्शनाआधी पहिला मी जातो लोणावळ्यातील वाकसई येथील श्री काळभैरव देवस्थानाला। एकविरा आईच्या भावाचे हे मंदिर। प्रत्येक आगरी कोळी बांधव बहिरी देवाचं दर्शन करूनच मग आईच्या डोंगरावर जातात। हे मंदिर फार जुनं असून काही वर्षापूर्वीच याचा जीर्णोद्धार झालेला आहे। मंदिराशेजारी एक सुंदर तलाव तुम्हाला पाहायला मिळेल। या तलावाच्या त्या दिशेला आहे एकविरा आईचा डोंगर। लहानपणी या मधल्या शेतातून वाट काढत आम्ही एकविरा आईच्या डोंगरावर जायचो। आता मी निघालोय एकविरा आईच्या डोंगराच्या दिशेने। आज मधला वार असून देखील खूप साऱ्या भाविकांची गर्दी इथे होती। एकविरा आई पायथा मंदिरात छान पैकी आपल्याला देवीचं दर्शन झालं। पायथा मंदिर आणि 5 पायरी मंदिर येथे देवीचं दर्शन घेऊन आता मी आलोय मुख्य मंदिरापाशी। एकविरा आईचं मनसोक्त असं दर्शन घेऊन मी मंदिराबाहेर निघालो। काही दिवसापूर्वी चैत्र नवरात्रीला आईचा पालखी सोहळा इथे संपन्न झाला। अखंड महाराष्ट्रातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक आईच्या दर्शनाला येत असतात। काल इथे आलेलो आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा पाहून एक किळस आला। माझ्यातर्फे एकविरा देवी संस्थान ट्रस्ट यांचे जे पदाधिकारी असतील त्यांनी कृपया 5 पायरी मंदिर आणि मुख्य मंदिराच्या जेंट्स टॉयलेट मध्ये जाऊन नळ आहे का हे फक्त पाहावं। मी तर फक्त एवढ्याच 2 गोष्टी सांगतोय। अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे भाविकांना गैरसोय झालेली आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करा आणि लवकरात लवकर या गोष्टींवर काम करा। बाकी वेळ झालाय तो आपला व्हिडिओ आता इथेच थांबवायची। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।